नदीच्या खनन कार्यामुळे निसर्गामध्ये विलोभनीय असं भूरूप तयार होतं, ते म्हणजे धबधबा. जेव्हा डोंगराळ प्रदेशातून वाहणारी नदी प्रवाह लंबरूप उतारावरून खाली कोसळतो, तेव्हा प्रवाह मार्गात धबधबा तयार. किंबहुना बोलीभाषेत असंही म्हटलं जातं, पाणी उंचावरून नदी प्रवाहाचं जेव्हा खाली कोसळतं, तेव्हा त्याला धबधबा असे म्हणतात. जगातील अनेक नद्यांच्या प्रवाह मार्गात हे भूरूप आपल्याला पाहायला मिळतं. या धबधब्यांचे त्यांच्या रचनेवरून आणि निर्माण होणाऱ्या कारणामुळे विविध प्रकार पडतात. यामध्ये सरकता धबधबा म्हणजेच तो मागे मागे सरकत जाणारा असा धबधबा असतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जगातील सर्वात सुंदर असा जो काही कॅनडा आणि अमेरिका यांच्या बॉर्डरवर असणारा नायगरा धबधबा आहे, तो याचं उदाहरण आहे. तर स्थायी धबधबा हा मात्र आकृतीत दाखवल्याप्रमाणे कठीण खडक जर का असतील तर त्या ठिकाणी स्थायी धबधबा निर्माण झालेला दिसतो. तर नदी जेव्हा पठारावरून मैदानी प्रदेशात प्रवेश करते, तेव्हा त्याला पठारी धबधब्याची निर्मिती झालेली दिसून येते. सर्वसाधारणपणे हे भूरूप जगामध्ये सर्वत्रच आढळून येत असल्यामुळे या भूरूपांमध्ये विविधता दिसून येते. जगातील धबधब्यांची जर का उंचीनुसार आपण आढावा घेतला तर आढळतं की संयुक्त संस्थानातील एसोमाइट हा धबधबा सर्वात अधिक उंच धबधबा म्हणून ओळखला जातो. त्याची उंची 779 मीटर एवढी आहे. न्यूझीलंड येथील सदरलँड या ठिकाणी असणारा धबधबा हा 580 मीटर एवढ्या उंचीचा आहे. तर कालाम्बो हा दक्षिण आफ्रिकेतील नदीचा धबधबा हा 427 मीटर उंचीचा आहे. तर व्हिक्टोरिया धबधबा हा दक्षिण आफ्रिकेत असून तो 400 मीटर उंचीवरून कोसळतो. तर नायगरा धबधबा हा कॅनडा या देशामध्ये असून तो 167 मीटर एवढ्या उंचीचा आहे. तर भारतातील जोग धबधबा हा सर्वात अधिक उंच धबधबा म्हणून गणला जातो. तो कर्नाटक राज्यामध्ये आहे. त्याची उंची 292 मीटर एवढी आढळते. तर साताऱ्यामधील ठोसेघर हा धबधबा 250 मीटरपेक्षा अधिक उंचीचा म्हणून गणला जातो. तर असे हे धबधब्याचे भूरूप जगामध्ये सर्वत्रच पाहायला मिळते. या ठिकाणी जो फोटो दाखवले आहे, कर्नाटकातील गोकाक हा धबधबा असलेला दिसून येतो. हा धबधबा स्थायी धबधबा म्हणून गणलेला दिसून येतो. याशिवाय या ठिकाणी दुसऱ्या क्लिपमध्ये आपल्याला एक धबधबा दिसतोय. तो प्रामुख्याने नायगरा धबधब्याची प्रतिकृती आहे. हा धबधबा जवळजवळ 9 किलोमीटर रुंदीचा प्रवाह मार्ग आहे आणि त्यामुळेच हा धबधबा पाहण्यासाठी जगातील अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देत असलेले दिसून येतात. खनन कार्यामुळे निर्माण होणारं भूरूप गुंफित गिरिपाद हे देखील आपल्याला डोंगराळ प्रदेशात पाहायला मिळतं. फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे डोंगर व पर्वतांच्या अडथळ्यामुळे नदीला वळणे घ्यावी लागतात. नदीच्या काठावरील डोंगरांच्या सोंडा नदीपर्यंत पुढे आल्याचे भासते. एकाआड एक डोंगर रांगा हाताची बोटे एकमेकात गुंतल्याप्रमाणे दिसतात. त्यांनाच गुंफित गिरिपाद असे म्हणतात. हे विलोभनीय दृश्य विविध ठिकाणी पाहायला मिळते. साताऱ्यामधून असे गुंफित गिरिपाद पाहायला मिळतात. नदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे समजून घेऊ. मात्र नदीचे हे जे काही संचयन कार्य आहे ते का होतं, कोणती परिस्थिती कारणीभूत होते, हे पहिल्यांदा समजून घेऊ. नदी मैदानी प्रदेशात ज्या वेळेस प्रवेश करते तेव्हा नदीचा त्या ठिकाणी वेग कमी होतो आणि
नदीचा वेग कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी नदी कमी उतारावरून वाहत असल्यामुळे गती ही पाण्याची कमी होते. परिणामी अशी ही जी काही गती मंदावण्याची क्रिया होते, त्यामुळं गाळ वाहून नेण्याची क्षमता ही नदीची कमी होते. नदीला जरी अनेक उपनद्या येऊन मिळत असल्या, विविध ठिकाणचे पाणी येऊन मिळत असले, तरी या नद्यांबरोबर वाहून येणारा गाळ देखील तिथे येत असतो. परिणामी नदी प्रवाहात अडथळा आला किंवा वळण आलं तर त्या ठिकाणी गाळाचे संचयन सुरू होते. परिणामी अशा वाहून आणलेल्या गाळाला पुढे ढकलण्याची क्षमता कमी उतारामुळे नदीमध्ये निर्माण होते. या कारणास्तवच नदी पात्रामध्ये आणि नदीच्या काठावर गाळ साचायला सुरुवात होतो. अशा पद्धतीने नदीचं संचयन कार्य सुरू होतं. यामुळेच संचयनामुळेच पात्र नदीचं उथळ बनतं आणि पात्राची रुंदी ही वाढत जाते. अशी ही जी काही नदी आहे, या नदीचा तिसरा टप्पा असे म्हणतात किंवा खालचा टप्पा असे म्हणतात किंवा नदीची वृद्धावस्था असे म्हणतात. हा जो काही वाहून आणलेला गाळ आहे, तो सभोवतालच्या प्रदेशात व काठावर आणि त्याचबरोबर मुखात समुद्रात संचयन करण्याची सुरुवात ही होत असलेली दिसते. याच कारणामुळे अनेक भूरूपांची निर्मिती होते. ही भूरूपे आपण विस्ताराने पाहणार आहोत, मात्र त्यांचा एकत्रित आढावा पहिल्यांदा घेऊ. कोणकोणती भूरूपे ही संचयन कार्यामुळे तयार होतात? 1. पंखाकृती मैदान. 2. पूर मैदान. 3. पूरतट मैदान. 4. नागमोडी वळणे. 5. धनुष्याकृती सरोवरे. 6. त्रिभुज प्रदेश. 7. समतलप्राय मैदाने. आता ही भूरूपे आपण विस्ताराने समजून घेऊ. या ठिकाणी नदी दुसऱ्या टप्प्यात असलेली दिसते. नदीला अनेक उपनद्या येऊन मिळालेल्या दिसतात. याशिवाय नदी पात्राची रुंदी ही जास्त मोठी आहे. नदीचा हा तिसरा टप्पा आहे. या तिसऱ्या टप्प्यामध्ये नदी पात्र हे उथळ असलेले दिसून येत आहे. नदी पात्राची रुंदी ही मोठी आहे आणि तिच्या काठावर आणि सभोवताली गाळाचं संचयन होत आहे, हे देखील आपल्याला या ॲनिमेशन मधून दिसून येत आहे. म्हणजे हा नदीचा दुसरा टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यातील प्रवेश आहे आणि याच ठिकाणी प्रामुख्याने नदीचे संचयन कार्य झालेले दिसून येते. नदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारं पहिलं भूरूप आपण समजून घेऊ. पर्वतपदीय मैदाने. या पर्वतपदीय मैदानांचं आपण 2 गटात विभागणी करणार आहोत. एक म्हणजे जलोढ शंकू आणि तिसरं जलोढ पंख किंवा पंखाच्या आकाराची मैदाने. जेव्हा पर्वतातून नदी ही मैदानी प्रदेशात प्रवेश करते, त्यावेळेस तिची अचानक गती मंदावते. त्यामुळेच पर्वतांच्या व डोंगरांच्या पायथ्याजवळ नदी प्रवाहाबरोबर वाहून आलेले पदार्थ हे साचले जातात आणि त्यांचा आकार शंकूसारखा होतो. अशी शंकूकार मैदाने म्हणजेच जलोढ शंकू होय. जलोढ शंकू यापेक्षा अनेक शंकू हे पर्वत पायथ्याला ज्यावेळेस जवळजवळ असतात, त्यावेळेस जलोढ पंखाची निर्मिती होते. पर्वतीय प्रदेशातून वाहत येणारी नदी ज्यावेळेस पर्वत पायथ्याजवळ येते, त्यावेळेस तेथील प्रदेशाचा उतार मंदावतो. नदी प्रवाहाचा वेग मंदावतो, तिची वहन शक्ती घटते. त्यामुळे पर्वतांच्या पायथ्याजवळ अनेक लहान मोठे दगड, धोंडे, खडकांचे तुकडे, गोटे, वाळूंचं निक्षेपण होतं आणि हे निक्षेपण जलोढ शंकूच्या पेक्षा मोठे असतं. हे निक्षेपण जलोढ शंकू या
दोनापेक्षा जास्त एकत्रित येऊन जेवढा आकार होईल तेवढ्या मोठ्या आकाराचे जलोढ पंख असतात. या पंखांच्या आकाराची मैदाने म्हणजेच जलोढ पंख होय. या फोटोमध्ये आपल्याला जलोढ शंकू कसे निर्माण होतात हे दिसून येत आहे आणि पर्वत पायथ्याला हे जलोढ शंकू नेमके कसे दिसतात हे दिसून येत आहे. परीक्षेमध्ये आकृती काढत असताना कशी काढायची हे या ठिकाणी दर्शवलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला हा एकमेव जर का भूरूप आपण गृहीत धरलं तर हे जलोढ शंकू होईल आणि ज्या वेळेस हेच भूरूप आपण दोन्ही एकत्र ज्या वेळेस अभ्यासतो त्यावेळेस यापासून निर्माण होणारी जी काही भूरूप आहे याला आपण जलोढ पंख असं म्हणू. या ठिकाणी आकृतीमध्येही अशाच पद्धतीने एकापेक्षा अनेक जलोढ शंकू एकत्र येऊन आपल्याला जलोढ पंख हे तयार झालेले पाहायला मिळतात.